मी विष्णू मनुष्य ॲग्रो सायन्टिस्ट सोलापूरच्या वतीने सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पावसाळ्या या ऋतूमध्ये आपण जी फवारणी करतो, फवारणी करताना काय होत आहे की आपल्याला वेळ साधून आपल्याला फवारणी करावी लागते, जेणेकरून जो पडणारा पाऊस आहे, आपण केलेल्या फवारणीवर जर पाऊस पडला तर आपलं सगळं जे औषध आहे हे वेस्टेज जाते. आणि आपण जे फवारणी करतो ही महागडी फवारणी असते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चांगले मॉलिक्यूल असतात, वेगवेगळे महागडे मॉलिक्यूल त्यामध्ये असतात. तर मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्या फवारणीमध्ये कमी खर्चावालं आणि चांगल्या क्वालिटीचं त्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या मनीष ॲग्रो सायन्स सोलापूरचं सपोर्टर नावाचं सिलिकॉन बेस स्टिकर आहे. यामध्ये वेगवेगळे कंटेंट दिले जाऊ. यामध्ये आहे सिलिकॉन बेस आहे, तुमचं स्टिकर आहे, स्प्रेडर आहे, पेनिट्रेटर आहे, ऍक्टिव्हेटर आहे. पाच वेगवेगळ्या गुणांनी युक्त असलेलं आपलं हे सपोर्टर सिलिकॉन बेस स्टिकर आहे. मित्रांनो, हे जे याचं प्रमाण वापरायचं तुम्हाला एका 20 लिटर पाण्याला 5 ml तुम्हाला वापरायचं आहे. हे कशा प्रकारे काम करते मी तुम्हाला दाखवतो. तर आपण इथं प्रत्यक्ष बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की पाणी टाकलंय. बघा, समजा हे आपलं फवारणीचं औषध आहे. जर हे आपलं असं पानावर पडलं तर असं पानावर फक्त काय राहील तर पूर्ण थेंब राहील, बरोबर आहे. ते सर्वत्र पसरणार नाही. आणि सकिंग पेस्ट झालं किंवा पेस्ट झालं हे पानाच्या खालच्या बाजूला असते. वरून जर आपलं औषध फवारलं तर ते खालच्या भागात गेलं पाहिजे, ते पेनिट्रेटर असलं पाहिजे. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपलं एक सपोर्टर आहे, याला कसं पसरते बघा. ते या ठिकाणी थेंब बघा, हा किती वेळ झालं बघा, एकाच ठिकाणी कॉन्स्टंट आहे, हा पसरत नाहीये. आणि असं जर आपलं औषध आहे, आपण महागडं औषध त्या ठिकाणी फवारतो, जर ते तसं टिकून राहिलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. आता बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपलं सपोर्टर आहे. मित्रांनो, हे बघा सपोर्टर आपण काय केलं या ठिकाणी, यामध्ये आपण टाकले बघा सपोर्ट. बघा कसं पसरलं बघा. जे पान आहे या पानावर सर्वत्र ते पसरेल. हे बघा प्रमाणे बघायचं कसं पसरलं बघा. अशा प्रकारे जे औषध आहे पानावर सगळं सर्वत्र पसरेल. हे बघा कसं पसरतं बघा. सर्वत्र पानभर पसरेल ते. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सेकंड वेजचा असणाऱ्या किडींचा मुळातून नायनाट होईल. मित्रांनो, अवश्य वापरा. धन्यवाद.